नाही ना, मी सांगतो 2 मिनिटं ऐका. असं मी बोललो नाही. राजू निंबाळकर आपल्या भाषणात बोलले. मी सांगितलं असे जर कोण असले तर पुरावा द्या, मी त्यांना त्या पक्षांना निलंबित करेन. ते कार्यकर्ते होते. उदाहरणार्थ नाथा नाडकर्णींनी आपल्या मनेरी जिल्हा परिषदमध्ये भिसे नावाची महिला उमेदवार उभे केले होते. नाथा नाडकर्णी BJPचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी ती सीट उभी केली होती. तसेच सावंतवाडी तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार लावले, वेंगुर्ल्यात पण लावले. त्यामुळे ज्या लढाया झाल्या अपक्षांच्या, हे BJPच्या विरोधात सुद्धा माडकोल कोलगावमध्ये आणि माटणेमध्ये BJPच्या विरोधात सुद्धा BJP लढली गेली आहे. त्यामुळे अशांवर ज्येष्ठांनी कारवाई केली पाहिजे. आता बाकीच्या गोष्टीला काय अर्थ राहणार नाही आहे. याचा निर्णय लवकरच सर्वजण मिळून आमचे जे नेते आहेत, निलेश राणे आहेत, नितेश राणे आहेत, सन्माननीय केसरकर साहेब असतील, हे सगळे मिळून घेतील. हो, BJPचीच माणसं आहेत. कुठची अदृश्य शक्ती आली आहे? मी तुम्हाला सांगतो, BJPच्याच कार्यकर्ते आहेत. अदृश्य शक्ती वगैरे कुठनं मुंबईवरून आली नाही, कुठनं आली नाही. इकडचेच BJPच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लावून धनशक्तीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला. मग का उपयोगच नाही आहे. जर असं करत असतील तर नेता आमच्या शिंदे सेनेतल्या एकही कार्यकर्त्याने अपक्ष भरला नाही. भरले भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी अपक्ष भरला. उदाहरण तुम्ही घ्या, इथं राजन नागशेकरांनी भरला, तिथं भिसे नाथा नाडकर्णी काम करत होता. मी कुठच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत? मग तुमचे कार्यकर्ते तुमच्या जर आवाक्यात नसतील तर त्या युतीला काय अर्थ नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हातीमध्ये नव्हते. राजन नागशेकर का उभा राहिला? नाथा नाडकर्णीने का सीट उभी केली? जर त्यांच्या हातीत होते तर ते थांबले असते. त्यांच्या हातीच्या बाहेर गेले ते लोक. पक्षाच्या मला माहिती नाही आहे. तुम्ही आता सांगितल्यानंतर मला कळलं. या बाबतीत मला तालुका प्रमुखांनी काही बोललेलं नाही आहे. ते तालुका प्रमुख ते उत्तर देतील. त्या जे पक्षाच्या विरोधात काम करत होते त्यांचे राजीनामे घेतले गेलेले आहेत. मॅन वगैरे काय नाही झाले का? पक्षाचे राजीनामे घेतलेले आहेत, त्यांना पक्षात आता कुठलेही स्थान राहणार नाही. आम्ही राणेसाहेबांना मानणारा वर्ग आहोत. ही महायुती राणेसाहेबांनी केली. राणेसाहेबांच्या अथक प्रयत्नानंतर 40 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय महायुतीचे आलेले आहेत. त्याच्यातले मला वाटतं 6 अपक्ष आणि उभाटाचे 3 आले. अशा बरोबर जाऊन 41 आले. आम्ही राणेसाहेबांवर महायुतीतून राहू, पण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर महायुतीने कडक कारवाई करावी आमची मागणी आहे. अपक्ष राहून निवडून आले त्यांना पक्षात घेऊ नये, परत स्थान देऊ नये. जर स्थान दिलं तर भविष्यात महायुती करण्यात काय अर्थ राहणार नाही. त्यांना पक्षात स्थान देऊ नये आणि दिलं तर मग त्या महायुतीला काय अर्थच नव्हता. पंचायत समितीमध्ये तर निर्णय घेतील. सावंतवाडीमध्ये सभापतीमध्ये आम्हाला मिळेल, कारण जी कॅन्डिडेट आली आहे BC तिथे आहे. त्यामुळे इकडचे 2 ठिकाणी मी काही सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये दीपकभाई आपले ज्येष्ठ नेते आहेत, यावर दीपकभाई काय निर्णय घेतील.